शिकारीची. ये दोनों दोस्त बड़े अच्छे दोस्त थे, दोनों अच्छे शिकारी थे. आणि या दोघा मित्रांनी एकदा ठरवलं, हे लेट्स गो फॉर सम शिकार एंड ऑल दैट थिंग. दोगे मित्र आए, हाथात बंदूक घेतली और पूरा दिन से लेकर रात तक जंगल में उन्होंने जहां जहां उन्हें शेर दिखा शिकार करते रहे. संध्याकाळी त्यांचे सगळे म्हणजे बंदुकीतल्या गोळ्या संपल्या आणि जंगलात चालत असताना त्या लोकांना कुठेतरी काटे लागत होते, विचू चावत होते, म्हणून त्याने काय केलं, पायातले कॅनव्हास शूज काढून टाकले, जंगल शूज घातले. आणि जंगल शूज घालून धावणं खूप कठीण असते. बट दे यूज्ड टू वॉक अँड कम्प्लीटली दे हॅव एन्जॉयड देअर एंटायर डे. आणि संध्याकाळी परत येत असताना ऑल ऑफ सडन बंदुकीच्या गोळी संपल्या, सगळं संपलं आणि दोघे मस्त गप्पा मारत होते, यार मैंने इतने शेर मारे, तुमने इतने शेर मारे. दोघे परत येत असताना 500 मीटरच्या अंतरावर त्यांना एक वाघ दिसला आणि ते बघून दोघांचा थरकाप उडाला. दोनों के पास गोलियां नहीं, बंदूक नहीं चल रही है, राइफल रिवॉल्वर कुछ नहीं है. दोनों के पास एक आखिरी रास्ता था, अपना इंडियन स्टाइल, मुड़ो और भागो. वाघाला बघून दोघांनी ठरवलं आता जीव वाचवायचा तर आपल्याला परत जावं लागणार. दोघे इमिजिएटली टर्न झाले, दोघे इतक्या लगेच त्याने कॅनव्हास शूज घेतले, बाजूला काढले आणि हॅवरसॅक मधून दुसरे शूज काढून लाइट शूज घालायला. दूसरा मित्र बोलतो, हे हैव यू गॉन मैड? तुझे क्या लगता है कि तू कैनवास शूज पहनकर इस शेर से तेज भागकर अपनी जान बचा लेगा? हैव यू गॉन मैड और व्हाट? पहला दोस्त बोलता है, नो फ्रेंड, आई नो मला माहिती आहे की मी कॅनव्हास शूज घालून वाघापेक्षा फास्ट जाऊन माझा जीव वाचवू शकत नाही, पण मला माझा जीव वाचवण्यासाठी वाघापेक्षा फास्ट धावण्याची अजिबात गरज नाही. मी तुझ्यापेक्षा फक्त एक पाव जर पुढे धावू शकलो तर माझा जीव वाचेल. कारण वाघ तुला पकडणार, तुला खायला लागणार, ते मी पुढच्या पुढे निघून जाणार. अँड दॅट इज एक्झॅक्ट